मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। जब मैं आता हूँ तेरे पास, मुझे देता है तू साथ। जब मैं आता हूँ तेरे पास, मुझे देता है तू साथ। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। जब मैं आती हूँ तेरे पास, मुझे देता है तू साथ। जब मैं आती हूँ तेरे पास, मुझे देता है तू साथ। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे जीवन का तू है सहारा, यीशु तू ही है हमारा। मेरे जीवन का तू है सहारा, यीशु तू ही है हमारा। यीशु तू ही है हमारा। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। हो मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे पापों का बोझ उठाया, प्रभु यीशु ने मुझको बचाया। मेरे पापों का बोझ उठाया, प्रभु यीशु ने मुझको बचाया। प्रभु यीशु ने मुझको बचाया। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। हाँ मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। हम यीशु के होकर रहेंगे, सदा यीशु के संग हम रहेंगे। हम यीशु के होकर रहेंगे, सदा यीशु के संग हम रहेंगे। सदा यीशु के संग हम रहेंगे। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। जब मैं आता हूँ तेरे पास, मुझे देता है तू साथ। जब मैं आती हूँ तेरे पास, मुझे देता है तू साथ।
मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। मेरे मसीहा मेरे खुदा, तू मेरा सब कुछ है। तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो। यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो। जीवन के दुख से तुम क्यों भटकते हो। जीवन के राहों में क्यों भटकते हो। यीशु तुम्हें जीवन में राह दिखाता है, फिर तुम क्यों जीवन में भटकते रहते हो। यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। अंधियारे में ज्योति देता है, जीवन के निराशा में आशा देता है। यीशु तुम्हें जीवन में आशा देता है, फिर तुम क्यों जीवन में निराश रहते हो। यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो। उदास रहते हो, निराश रहते हो। प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की आज परमेश्वर आम्हाला पुन्हा एक वार आजच्या या शुक्रवारच्या मननचिंतनामध्ये सहभागी होण्याची संधी देत आहे. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. आजच्या या प्रार्थनेमध्ये, या मननचिंतनामध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आपण सुरुवातीतच गीत गाऊन परमेश्वराची स्तुती केलेली आहे.
त्याची आराधना केलेली आहे आणि आजच्या या मननचिंतनाचा आपण विशेष प्रकारे भाग झालेलो आहोत. आपण यामध्ये सहभागी झालेलो आहोत. म्हणून त्याकरिता जिवंत देवाच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया आणि विशेष करून आपलं समर्पण या समयामध्ये आपण प्रभूला करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत बाप्पा. कारण प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची आज अनमोल अशी संधी दिलेली आहे. प्रभू, आम्ही तुझे लेकरं आहोत. तू आमचा स्वर्गीय बाप आहेस. आम्ही याबद्दलही तुझे आभार मानतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, विशेष करून या भूतलावर आमच्या जीवनाचं तू सांभाळ करीत आहेस. प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा तू आम्हास पुरवित आहे. याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. प्रभू परमेश्वरा, आज या समय या शुक्रवारच्या मननचिंतनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होत असताना तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकास पुरव. प्रभू परमेश्वरा, इथून पुढे तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला लाभू दे आणि प्रभू तुझं वात्सल्य आमच्या समवेत ठेव. प्रभू परमेश्वरा, जे सर्व प्रियजन प्रभू आज या प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहेत, प्रभू आज तुझ्या पवित्र वचनाद्वारे प्रभू तू आमच्या अंतःकरणाशी बोल आणि प्रभू तुझा आशीर्वाद तू आम्हास दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. आमचं जीवात्मा शरीर प्रभू आम्ही या समय तुझ्या पवित्र व आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडीने प्रणय मागत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळेस आपण ऑडिओच्या माध्यमातून विशेष प्रकारे आजच्या या मननचिंतनामध्ये सहभागी होत आहोत आणि परमेश्वर देव विशेष प्रकारे आमच्या समवेत आहे. याबद्दल त्या देवाची स्तुती असो. आज आमच्या मननचिंतनाकरिता आम्ही जो शास्त्रभाग निवडलेला आहे, आपण त्याचं वाचन विशेष प्रकारे यावेळेस करूया. आपण यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून नवीन करार यातील मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 27 ते 30 आपण वाचणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 27 ते 30. द गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट मॅथ्यू चॅप्टर 11 वर्सेस बिगिनिंग फ्रॉम 27 to 30. देवाचं वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगते. येशू स्वतःची कामगिरी. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. परमेश्वर देव वाचण्यात आलेले हे वचन आमच्या प्रत्येकांकरिता आशीर्वादाचं करो. या मननचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाचं करो. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्याकरिता या जगामध्ये पाठविला आणि त्या पुत्राकरवी त्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलेलं आहे, आम्हाला तारण दिलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही आज विशेष प्रकारे देवाच्या द्वारे तारण पावलेले, देवाच्या द्वारे त्याचे निवडलेले आम्ही प्रियजन म्हणून या जगामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. आम्ही जेथे कुठे आहोत आम्ही देवाचे आहोत. आम्ही जेथे कुठे वावरत आहोत, उठत आहोत, बसत आहोत, राहत आहोत, त्या प्रत्येक ठिकाणी आमच्या जीवनातून देव जो आहे तो प्रगट होत आहे. त्याकरिता त्या जिवंत देवाच्या नावाला खरोखर मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो, विशेष प्रकारे आज आम्ही हा जो शास्त्रभाग वाचलेला आहे, या अनुषंगाने आपल्या मननचिंतनाकरिता जो आपण आज विषय घेत आहोत तो आम्हाला येण्याप्रमाणे समजतो, कळतो तो हा की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुम्हास विसावा देईन, मी तुम्हास विसावा देईन. आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो परमेश्वराची इच्छा या जगामध्ये पूर्ण करण्याकरिता तो आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक ठिकाणी त्याच्या सेवा कार्यामध्ये तो कुठल्या उद्देशाने या जगामध्ये आलेला आहे, त्याचा काय हेतू आहे, देव परमेश्वर त्याच्याद्वारे कुठली कामगिरी पूर्ण करू पाहत आहे, हा वेळोवेळी आपल्या शिष्यांसोबत जे लोक समुदाय त्याच्या अवतीभोवती होते त्यांच्यासोबत तो त्याविषयी चर्चा करीत असलेला, त्याविषयी सांगत असलेला आम्हाला आढळून येतो. आणि या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो लोकांच्या समवेत आहे, तो विशेष प्रकारे आपल्या अनुयायांसोबत आहे. आम्ही हे देखील पाहतो की देवाच्या राज्याविषयी
तो आपल्या लोकांसोबत बोलत असताना, त्या अनुयायांसोबत बोलत असताना, विशेष प्रकारे त्याच्या शिष्यांसोबत बोलत असताना तो या ठिकाणी त्याची जी कामगिरी आहे त्या कामगिरीविषयी तो या वचनांमध्ये सांगत असलेला आम्हाला दिसून येतो. परमेश्वराच्या एकुलता एक पुत्र म्हणून जेव्हा तो या जगामध्ये आला, या ठिकाणी जेव्हा मी वाचलेलं आहे मत्तेय शुभवर्तमान याचा 11वा अध्याय त्याचं 27वं वचन जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे. परमेश्वराने त्याला या जगामध्ये जरी विशेष प्रकारे दुःख सहन करणारा एक कोकरा म्हणून, जगाचे पापहरण करणारा एक कोकरा म्हणून या जगामध्ये जरी त्याला पाठविलं, दुःखभोगी दास म्हणून जरी देव परमेश्वराने त्याला या जगामध्ये पाठविलं, हालअपेष्टा सहन करण्याकरिता जरी देवाने त्याला या जगामध्ये पाठविलं, त्या क्रूसावरील मरण त्याने विशेष प्रकारे स्वीकारावं, त्या ठिकाणी आपलं बलिदान द्यावं, आपलं रक्त सांडावं, त्या ठिकाणी विशेष प्रकारे त्याने आपला देह जो आहे तो त्या ठिकाणी त्याचे हालहाल करण्यात यावे, याकरिता जरी त्याने विशेष प्रकारे आपल्या परमेश्वराने त्याला या जगामध्ये पाठविले, पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या शिकवणुकीच्या माध्यमातून तो हे सांगू इच्छितो की माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे. आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्र जो आहे त्याला ओळखणारा कोण आहे तर तो पिता आहे. आणि या ठिकाणी तो विशेष प्रकारे ही देखील गोष्ट बोलतो की पित्याला कोणी ओळखत नाही, पुत्रा वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. मी जो देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून या जगामध्ये आलेलो आहे, देव मला ओळखत आहे आणि मी देवाला ओळखत आहे. आणि देव परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये मला जे कामगिरी दिलेली आहे ती कामगिरी पूर्ण करण्याकरिता मी या जगामध्ये आलेलो आहे. आणि त्याची कामगिरी काय तर पुढील 27 या वचनानंतर जर आम्ही पाहिलं तर आम्हाला 28व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा जो हेतू आहे, त्याची जी कामगिरी आहे ती आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. या जगामध्ये जे लोक दुःखी, कष्टी आहेत, आजारी आहेत, व्याधींनी जडलेले आहेत, अशांत आहेत, जे लोक विशेष प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या निरनिराळ्या प्रकारच्या चिंतेमध्ये आहेत, काळजींमध्ये आहेत, परमेश्वर जो आहे तो अशा लोकांना येशू ख्रिस्ताकरवी त्याची शांती, आनंद तो देऊ इच्छित आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त 28व्या वचनामध्ये म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. म्हणण्याचा विषय देखील आम्हाला अशाच प्रकारे आज सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला विसावा देईल, मी तुम्हाला विसावा देईल. माझ्या प्रियांनो, जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर आम्ही एक अर्थाने म्हणू शकतो प्रभू येशू ख्रिस्त ज्या विसाव्याविषयी या ठिकाणी बोलत आहे, जी विशेष प्रकारे जे कष्ट तुम्ही आपल्या या जगामध्ये घेत आहात, जे तुम्ही भाराक्रांत झालेले आहात, तुम्हाला विशेष प्रकारे जो विसावा हवा आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तो मी तुम्हाला देईल. आम्हाला एक अर्थाने या ठिकाणी असे वाटते की हा जो विसावा आहे हा काय आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त जणू काही हे सांगू इच्छित आहे की तुम्ही जे दुःख सहन करत आहे, तुम्ही जे हालअपेष्टा सहन करत आहे, तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास सहन करत आहात, कदाचित तो शारीरिक त्रास असेल, कदाचित तो मानसिक त्रास असेल, कदाचित तो आध्यात्मिक तुमच्या जीवनामधील संघर्ष असेल, तुम्ही जे कष्टी झालेले आहात, भाराक्रांत झालेले आहात, ओझे जे तुमच्यावर लादले गेलेले आहात किंवा एखाद्या ओझ्याखाली तुम्ही दबलेले आहात, प्रभू येशू ख्रिस्त जणू काही हे सांगू इच्छित आहे, तुम्हाला मी त्यापासून मुक्त करू इच्छितो. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही जे कष्टी झालेले आहात, तुम्ही जे भाराक्रांत आहात, तुम्ही सर्व जे आहे माझ्याकडे या. आणि म्हणजे कशासाठी तो बोलवत आहे तर तो या ठिकाणी म्हणतो की मी तुम्हाला विसावा देईल. तुमच्या कष्टांपासून, तुम्ही जे भाराक्रांत झालेले आहात, तुमच्यावर जे ओझं लादले गेलेलं आहे, तुमच्यावर जे ओझं पडलेलं आहे, त्यातून मी तुम्हाला विसावा देणार आहे. आम्हाला एक अर्थानं असंच वाटेल की आमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, वेदना आहेत, अशांतता आहे, आमच्या जीवनामध्ये जे काही आजारपण आहे, आमच्या जीवनामध्ये जे काही व्याकुळता आहे, त्यापासून प्रभू येशू ख्रिस्त कदाचित आम्हास म्हणू पाहत आहे की मी तुम्हाला त्यापासून विसावा देत आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याही पलीकडे आम्हाला या ठिकाणी त्या विसावा जो आहे तो आम्हाला देऊ इच्छित आहे. केवळ आमच्या या जगातील जे आम्ही जीवन जगत आहोत, या जगामध्ये जे आम्हाला दुःख आहे, या जगामध्ये जे आम्ही भाराक्रांत झालेलो आहोत, फक्त या जगामधीलच या दुःखांपासून तो आम्हाला विसावा देऊ इच्छित नाही आहे. पण विशेष प्रकारे त्या आदाम आणि हव्वा यांच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर जे आज्ञेचं उल्लंघन त्यांच्या जीवनामध्ये झाले, जी अवज्ञा त्यांच्याकडून घडलेली आहे,
त्या गोष्टींपासून देखील परमेश्वर देव आम्हाला विसावा देऊ इच्छित आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पापांपासून विसावा देऊ इच्छित आहे. एक अर्थाने आम्ही या ठिकाणी पाहतो, तो त्या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही माझे जू जे आहे तुम्ही आपणावर घ्या, माझ्यापासून तुम्ही शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त हा जो विसावा या ठिकाणी सांगू इच्छित आहे, हा विसावा केवळ एवढाच नाही आहे की तो आम्हाला आमच्या दुःखांपासून, आमच्या जीवनामधील कष्टांपासून तो आम्हाला विसावा देईल, शांती देईल, आनंद देईल, आम्हाला बरं करेल, आम्हाला विशेष प्रकारे आमचं तो सांत्वन करेल. तर फक्त एवढंच नाही आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याही पलीकडे आम्हाला तो विसावा देऊ इच्छितो. जे काही पापाची सत्ता आमच्या जीवनावर आहे, जे काही पापाचं प्रभुत्व आमच्या जीवनावर आहे, जे काही पापाचं विशेष प्रकारे पापाचं ओझं जे आमच्यावर आलेलं आहे, त्यापासून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मुक्त करू इच्छित आहे. तो आम्हाला विसावा देऊ इच्छित आहे. आणि हा विसावा काय आहे, तर आम्ही जर इब्रिकरास पत्र जर पाहिलं तर इब्रिकरास पत्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येईल की या विसावा या शब्दाचा अर्थ जो आहे, विसावा ही जी संकल्पना आहे त्याचा अर्थ आमच्यासाठी काय आहे, तर आम्हाला इब्रिकरास पत्र याचा विशेष प्रकारे 4था अध्याय जर आम्ही पाहिला तर आम्हाला त्या ठिकाणी कळून येईल. आपण आपापल्या पवित्र शास्त्रातून यावेळेस काढू शकता इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय, आणि त्याचं विशेष प्रकारे आम्ही वचनं जर पाहिली तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्या ठिकाणी बोलतो, वचन जे आहे ते आम्हाला येण्याप्रमाणे सांगते. जर 11वं वचन आम्ही पाहिलं तर इब्री लोकास पत्रामध्ये आम्हाला दिसून येते, 11वं वचन म्हणतं, त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. हे जणू काही आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक आव्हान आहे, आम्हाला एक प्रोत्साहन आहे. हे वचन जे आहे ते आम्हाला प्रोत्साहन देण्याकरिता आम्हाला प्राप्त झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि या ठिकाणी इब्री लोकास पत्रामध्ये वचन आम्हाला काय सांगू इच्छित आहे की त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा. प्रभू येशू ख्रिस्त जो विसावा आम्हाला देऊ इच्छित आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आमचं जे सांत्वन करू इच्छित आहे, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये जी शांती देऊ इच्छित आहे, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो आनंद देऊ इच्छित आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनातील जे ओझं आहे ते काढू इच्छित आहे, आमच्यावरील पापाची सत्ता जी विशेष प्रकारे नाहीशी करू इच्छित आहे, त्या विसाव्यात आम्ही होईल तितका येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे देवाचं वचन आम्हाला जणू काही प्रोत्साहनपर या ठिकाणी सांगत आहे की आम्ही जे देवाचे निवडलेले जन आहोत, आम्हाला प्रयत्न केला पाहिजे, आम्ही त्या विसाव्यामध्ये येण्याकरिता आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि माझ्या प्रियांनो, विशेष प्रकारे त्या विसाव्यामध्ये आम्ही जेव्हा येणार आहोत तर काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त जरी म्हणत आहे तुम्ही माझ्याकडे या, पण प्रभूकडे येत असताना तो विसावा जेव्हा तो आम्हाला म्हणत आहे की मी तुम्हाला देईल, तो विसावा आमच्या जीवनामध्ये घेत असताना आम्हाला काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये स्वीकारणे गरजेचे आहे, काही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, आमच्या आचरणात आणणे गरजेचे आहे. आणि जर आम्ही याच अध्यायामध्ये पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येईल, इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय जर आम्ही पाहिला, पहिल्या वचनामध्ये जर आम्ही पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापी देऊन ठेवलेले आहे, ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. त्या देव परमेश्वराला आम्हाला भिवून वागण्याची गरज आहे. त्या देव परमेश्वराचा विसावा आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला हवा आहे, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे या, अर्थात आम्हाला प्रभूकडे येत असताना आम्हाला भिवून वागायचं आहे. हे जे जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे, हे जे जीवन या भूतलावर आम्ही जगत आहोत, माझ्या प्रियांनो, या जीवनामध्ये आम्हाला देवामध्ये भिवून वागणं गरजेचं आहे. देवासोबत आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल करीत असताना आम्हाला भिवून वागणे गरजेचे आहे. त्या देव परमेश्वराची भीती आमच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. आज आम्ही जर आमच्या जीवनामध्ये विचार करीत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दिला. आणि आज जर हा विसावा आम्ही आपल्या जीवनामध्ये अपेक्षित आहोत, ती देवाची शांती, ती देवाची कृपा, तो देवाचा आनंद, ते देवाचं आरोग्य, ते देवाचं सांत्वन,
ती देवाची दया जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवी आहे, तर आम्हाला देव परमेश्वराला भिवून वागणे गरजेचे आहे. तो विसावा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे या, त्या प्रभूकडे येत असताना आम्ही त्या प्रभूला भिवून वागत आहोत काय, हा प्रश्न आम्ही आपल्याला स्वतःला विचारणे फार गरजेचे आहे. ही पहिली महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की आम्ही त्या प्रभूमध्ये प्रभूचं भय जे आहे ते आमच्या जीवनामध्ये असणे फार गरजेचे आहे. प्रभूला आम्ही आपल्या जीवनामध्ये भिवून वागणे, आपल्या जीवनाची वाटचाल भयामध्ये करणे फार गरजेचे आहे. कारण भय जो आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाचं भय आमच्या जीवनामध्ये जर आम्ही ठेवत आहोत, तर ते देवाचं भय आम्हाला देवाच्या विसाव्याकडे घेऊन जाणार आहे. देवाचा विसावा, देवाची शांती, देवाचा आनंद आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळवून देणार आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की वचन म्हणत आहे की आम्ही विशेष प्रकारे ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. प्रभूच्या विसाव्यामध्ये येत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येत असताना आम्ही विशेष प्रकारे त्याला भिवून वागणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही इब्री लूकास पत्र याचा 3रा अध्याय जर पाहिला, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला त्या 3ऱ्या अध्यायामध्ये आढळून येईल, ती ही की आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. वचन आपण वाचूया. इब्री लूकास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 18 आणि 19 वचन जर आम्ही पाहिलं, तर ते आम्हाला वचन सांगतं, शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही. ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही, तो त्या ठिकाणी त्यांना विशेष प्रकारे बोललेला आहे की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही. जर आम्ही यहोशवाचा काळ जर आम्ही पाहिला, तर त्या ठिकाणी आम्हाला आढळून येईल की देव परमेश्वर जो आहे त्याला लोकांची चीड आली, लोकांचा त्याला राग आला, प्रभू परमेश्वराचा क्रोध जो आहे तो त्या लोकांवर भडकला. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रभू परमेश्वर जो आहे तो त्या जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना जेव्हा ते भटक्रांतीच्या समयामध्ये होते, त्या भटक्रांतीच्या समयामध्ये ते असताना तो त्यांना म्हटला, इब्री लूकास पत्र याचा 3रा अध्याय आणि 15 वचन जर आम्ही पाहिलं, तर वचन म्हणतं, शास्त्रात असे म्हटले आहे की आज जर तुम्ही माझी वाणी, त्याची वाणी ऐकाल, तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. 16 वचन बघा काय म्हणतं, कारण ऐकूनही कोणी चीड आणलेली, मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नवत काय, आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला, ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय. आणि 18 वचन सांगतं, आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही. देवाच्या विसाव्यात ते लोक आलेले नाहीत. त्या मिसर देशातून परमेश्वराने त्यांना जेव्हा बाहेर काढलं, वचनदत्त देशामध्ये जेव्हा तो त्यांना घेऊन गेलेला आहे, पण वचनदत्त देशामध्ये तेच लोक जाऊ शकले ज्यांनी विशेष प्रकारे अवज्ञा केली नाही, आज्ञेचं उल्लंघन ज्यांनी केलेलं नाही, त्यांना त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश मिळालेला आहे. त्यांना विशेष प्रकारे परमेश्वराच्या विसाव्यात त्यांना त्या ठिकाणी जाता आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 18 वचन म्हणतं, शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही. ज्यांनी अवज्ञा केलेली आहे त्यांना प्रभूच्या विसाव्यात त्या ठिकाणी स्थान प्राप्त झालेलं नाही. माझ्या प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, ओ कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. जेव्हा तो विसावा आम्हाला देऊ इच्छित आहे, पण तो त्या अगोदर काय म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे या. प्रभूकडे येत असताना आम्हाला भिवून वागणे गरजेचे आहे. जी पहिली गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभूला भिवून वागणे गरजेचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत ती ही की आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये. देवाची अवज्ञा आमच्या जीवनामध्ये होता कामा नये. परमेश्वरामध्ये आम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रभूचा विसावा जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवा आहे, प्रभूची शांती जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवी आहे, प्रभूचं सांत्वन जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवायचं आहे, प्रभू परमेश्वराची कृपा आमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षांमध्ये, अडीअडचणीमध्ये जर आम्हाला प्राप्त करून घ्यावयाची आहे, तर ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये असणे गरजेची आहे. ती म्हणजे आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये.
अवज्ञ आमच्या जीवनामध्ये होता कामा नये. परमेश्वराने या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रभू परमेश्वराच्या विसाव्यात ते लोक येऊ शकले नाही ज्यांनी विशेष प्रकारे अवज्ञा केलेली आहे. आम्हाला देवाच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे. पहिली गोष्ट आम्हाला त्याला भिवून वागायची आहे. दुसरी गोष्ट देवाच्या आज्ञेमध्ये आम्हाला आपल्या जीवनाची वाटचाल करायची. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिले तर आम्ही या ठिकाणी 19व्या वचनामध्ये पाहतो. इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय आणि 19वं वचन म्हणतं, तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. प्रभूच्या विसाव्यात त्यांना येता आले नाही. परमेश्वराने जो विसावा त्यांना मिसर देशातून काढून वचनदत्त देशात अर्थात कनान देशामध्ये देण्याचा जो त्यांना प्रयत्न केलेला आहे, तो विसावा त्या लोकांनाही प्राप्त झालेला नाही ज्यांनी अविश्वास ठेवला. आणि वचन या ठिकाणी म्हणत आहे 19वं वचन की यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे. जर आम्ही प्रभूवर अविश्वास ठेवणार आहोत, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे की तुम्ही माझ्याजवळ या म्हणजे मी नाही तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये विसावा प्राप्त होणार नाही. हा विसावा प्राप्त करून घेण्याकरिता आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वरावर, त्या प्रभूवर, आमच्या येशूवर आम्हाला विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्याला भिवून वागणे गरजेचे आहे. त्याच्या आज्ञेमध्ये राहणे गरजेचे आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही माझ्याकडे या. पण त्याच्याकडे येत असताना, ती पाऊलं त्याच्याकडे घेऊन जात असताना, ती त्या परमेश्वराकडे जात असताना जेव्हा आम्ही पाऊलं उचलत आहोत, ती पाऊलं उचलत असताना आम्ही भिवून वागत आहोत काय? आम्ही विशेष प्रकारे त्याच्या आज्ञेमध्ये आहोत काय? आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे जात आहोत का? तो विसावा प्राप्त करून घेण्याकरिता हा विचार आज आम्हाला आपल्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. कारण जर आम्ही त्याला भिवून वागत आहोत, जर आम्ही त्याच्या आज्ञेमध्ये आहोत, जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवित आहोत, म्हणजे आम्ही त्या प्रभूजवळ जेव्हा जात आहोत, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्याजवळ या, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. तो विसावा आज आमच्या प्रत्येकांकरिता उपलब्ध आहे. कदाचित आम्ही तो विशेष प्रकारे विसावा जो आहे तो आम्ही अनुभवतही आहोत. देवाच्या शांती स्वरूपात, देवाच्या आरोग्याच्या स्वरूपात, देवाच्या आनंदाच्या स्वरूपात, देवाच्या कृपेच्या स्वरूपात, देवाच्या विशेष प्रकारे जे आशीर्वाद आहे त्यांच्या स्वरूपात आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, मानसिक जीवनामध्ये, शारीरिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या विशेष प्रकारे या भूतलावरील जे जीवन आहे आम्ही यामध्ये तो विसावा अनुभवती असू. पण माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनाची आज पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. मी प्रभूला भिवून वागत आहे काय? प्रभूच्या आज्ञेमध्ये आहे काय? आणि प्रभूवर मी आपला विश्वास ठेवला आहे काय? कारण तो विसावा मिळविण्याकरिता ह्या गोष्टी फार गरजेच्या आहे. इब्री लोकासपत्राच्या या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे प्रभू येशू ख्रिस्ताने जो विसावा आम्हाला म्हटलेला आहे, जो विसावा तो आम्हाला देऊ इच्छित आहे, तो विसावा प्राप्त करण्याकरिता आम्हाला भिवून वागणे गरजेचे आहे. आम्हाला आज्ञेमध्ये असणं गरजेचे आणि आम्हाला त्याच्या विश्वासामध्ये वाढणे गरजेचे आहे. तरच तो विसावा आमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रभूकडे येत असताना त्याला भिवून वागूया, त्याच्या आज्ञेमध्ये असूया आणि परमेश्वरावर आम्ही आपला विश्वास ठेवूया, त्या येशूवर विश्वास ठेवू आणि तो विसावा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ. परमेश्वर देव तो विसावा आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला देव. जर आम्ही आपल्या जीवनामध्ये आज दुःखी आहोत, अशांत आहोत, आमच्या जीवनामध्ये निराश आहोत, कष्टी आहोत, भाराक्रांत आहोत, ओझ्याखाली दबलेले आहोत, कसल्या प्रकारच्या पापांमध्ये आहोत, व्यसनांमध्ये आहोत, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत, परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला म्हणू इच्छित आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रभूकडे जाऊया, पण आम्ही पाऊलं उचलत असताना, प्रभूचा मार्ग धरत असताना आम्ही भिवून वागत आहोत का? त्याच्या आज्ञेमध्ये आहोत काय? त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत काय? हा प्रश्न देखील आम्ही स्वतःला विचारूया. परमेश्वर देव आम्हाला म्हणत आहे की तो आम्हाला विसावा देऊ इच्छितो. मी तुम्हाला विसावा देईन. तो विसावा आमच्या प्रत्येकांकरिता आहे. मिसर देशातून काढून इस्रायल लोकांना परमेश्वराने विसावा दिला त्या कनान देशामध्ये. आज आम्हाला देखील या भूतलावरील हे जे काही जीवन आहे यातून आम्हाला तो बाहेर काढून त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या स्वर्गामध्ये जेव्हा केव्हा तो येणार आहे, त्याच्या त्या गौरवी राज्यामध्ये तो आम्हाला विसावा देणार आहे. माझ्या प्रियांनो, त्या विसाव्याकरिता आम्हाला तयार होणं गरजेचं आहे. आम्हाला प्रभूकडे येणं गरजेचं आहे. त्याची भीती बाळगून, त्याच्या आज्ञेमध्ये राहून आणि त्याच्या विश्वासामध्ये वाढून
आम्हाला तो विसावा प्राप्त करायचा आहे. तो प्राप्त करून घेण्यास परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो, आम्हाला त्याची कृपा पुरो आणि आम्ही प्रभूचा विसावा आमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये आम्ही विशेष प्रकारे प्राप्त करून घेत राहूया, हीच प्रभूचरणी या समय प्रार्थना आहे. परमेश्वर आज या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थनेमध्ये असूया, आपलं समर्पण आपल्या जिवंत देवाला करूया आणि आपली दृष्टी प्रार्थनेच्या माध्यमातून आपल्या प्रभूकडे लावूया. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशू आहे, आम्ही खरोखर तुझे उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, कारण प्रभू तू आमचा स्वर्गीय पिता आहेस. प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या जीवनातील संघर्ष, आमच्या जीवनातील कष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभू परमेश्वरा जे काही भाराक्रांत झालेलो आहोत, प्रभू आमची दशा तुला ठाऊक आहे. आणि म्हणून प्रभू राया, तू आम्हास म्हटले की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रभू राया, तू आम्हाला विसावा देण्याकरिता या जगामध्ये आला. प्रभू राया, तू आम्हाला जगिक जे काही दुःख आहेत, जगिक ज्या काही वेदना आहेत, पापाच्या ज्या गोष्टी आहेत, सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत, यापासून आम्हाला विसावा देण्याकरिता प्रभू तू या जगामध्ये आला. तुझं तारण जे आहे ते आम्हाला विसावा देतं. आणि म्हणून प्रभू परमेश्वर, हा विसावा आमच्या प्रत्येकांकरिता आहे. तो आम्ही प्राप्त करून घ्यावा याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. तू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रभू तुझ्याकडे येत असताना आम्ही भिवून वागावं, आम्ही तुझ्या आज्ञेमध्ये असावं आणि प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा, अशी दया तू आमच्या प्रत्येकावर कर. प्रभू राय, आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. या वचनाप्रमाणे आमच्या जीवनाचं आचरण असू दे. प्रभू परमेश्वरा, या समय प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देतो. माझ्या प्रिय मंडळीला प्रभू तुझ्या हातामध्ये देतो. प्रत्येकांवर प्रभू परमेश्वरा तुझ्या दयेकृपेचं वर्धस्थ तू असू दे, हीच या समय प्रभू तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एक वार प्रभू परमेश्वर आमच्या जीवनाचं समर्पण तुला करीत आहोत. जे दुःखी, कष्टी, आजारी आहेत, भाराक्रांत जण आहेत, प्रभू अशा प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू पित्या, तुझी शांती, तुझा विसावा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. प्रभू तुझी शांती प्राप्त होऊ दे पित्या, तुझं आरोग्य प्रभू प्राप्त होऊ दे, तुझा आनंद प्राप्त होऊ दे, प्रभू तुझं सांत्वन प्राप्त होऊ दे. प्रभू परमेश्वरा, तुझे आशीर्वाद प्रत्येकास लाभू दे, हीच या समय तुला विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो पित्या, की प्रभू आज तुझे वचन आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, की प्रभू तू आम्हाला आमच्या जीवनामधील जे कष्ट आम्ही प्रभू पित्या परमेश्वरा घेत आहोत, प्रभू आम्हाला जे कष्ट होत आहेत, प्रभू परमेश्वरा जे ओझं आमच्या जीवनावर आलेलं आहे, प्रभू यातून तू आम्हाला विसावा देऊ इच्छितो. प्रत्येक व्यक्तीला प्रभू परमेश्वरा आज या समय प्रभू तू पित्या प्रत्येक कष्टातून मुक्त कर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, तुझा विसावा, तुझी शांती, तुझं आरोग्य, तुझा आनंद प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये तू दे, हीच या समय तुला विनंती करीतो. प्रिय बाप्पा, या समय प्रभू परमेश्वर आमच्या प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुला करीत आहोत. प्रभू परमेश्वर, आमचे मकासारे अंकल आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. त्यांना तुझं आरोग्य दे, तुझा स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. त्यांच्या जीवनातील दुःख न प्रभू परमेश्वरा तू येशूच्या नावामध्ये दूर करावं प्रभू, या समय तुला विनंती करीतो. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांना चांगलं स्वास्थ्य तू प्रदान कर प्रभू, या समय तुला विनंती आहे पित्या. प्रभू परमेश्वरा, राजश्री अंकल प्रभू, त्यांना देखील प्रभू तू आरोग्य दिलंस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श करून प्रभू पित्या परमेश्वरा तुझ्या हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, अनिता गायकवाड सिस्टर प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य तू प्रदान कर बापा. त्यांचे प्रभू परमेश्वरा प्रत्येक दुखणं, त्रास येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू परमेश्वरा तू त्यांना प्रभू चांगली प्रतिकारशक्ती द्यावी, चांगलं आरोग्य तू द्यावं प्रभू, शारीरिक प्रत्येक दुर्बलता दूर करावी, हीच या समय प्रभू आमची तुला विनंती आहे. प्रभू बाप्पा, तू प्रार्थना ऐकणारा देव आहे बापा. प्रत्येक दुखण्याकरी व्यक्तीला प्रभू परमेश्वरा तू आरोग्य देशील प्रभू, आमचा विश्वास आहे बापा. प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू देशील, याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो पित्या. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार प्रभू आजच्या या मनोचिंतनाकरिता तुझ्या नावाला धन्यवाद देतात. मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तीला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाचा तू सहाय्यक हो, मदतनीस हो, कृपा पुरविणारा हो. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनातील कष्टांमध्ये प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा जे भाराक्रांत झालेले आहेत प्रभू राया, तुझी शांती, तुझा विसावा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दे, हीच आमची या समय तुला विनंती आहे. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत. आजच्या मनोचिंतनाकरिता तुझी उपकार स्तुती करीत प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडेने प्रणय मागत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गात तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप,
देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसिद्ध सर्व काळ आम्हा त्याच्या निवडलेल्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज या वचनाद्वारे परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. त्याचा विसावा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर निश्चितच आम्हास देईल. याबद्दल देव परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर देव आपण प्रत्येकाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद. आमेन.